रनआउट, वाईड आणि विमर या तिन्हीसाठी मात्र पंचांना आपल्याला रिव्ह्यू सिस्टम वापरता येणार आहे याची कृपया दोन्ही पंचांनी दक्षता घ्यायची आहे। त्याचबरोबर खेळाडूंसाठी सुद्धा इथून एकच रिव्ह्यू सिस्टम मात्र दिला जाईल आणि टाइम अलर्ट इथं प्रत्येक वेळी मात्र तुम्हाला सूचित करण्यात येईल। 5 षटकं तुम्हाला मात्र इथून 25 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत आणि जर नाही झालं तर एक खेळाडू त्या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल याची कृपया दक्षता घ्या। या सगळ्यांवरती सगळ्या नियमांवरती चालणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। राजे शिवछत्रपती महाराजांना नमन आणि मी समालोचक रुपेश पाटील मॅनफॉर्म जनवली पेन तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सर्च स्वागत। गेम ऑन, लेट्स प्ले। गावागावांमधील संघर्षाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। पहिला बॉल संकेत पाटील अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय, अगदी नजाकत सौंदर्यताक सगळ्यांचा परफेक्ट मिलाप, पॉइंटला चुकवून बॉल चाललाय सीमारेषा पार, धावातील मध्ये ते 4 चौकार। मागे गणेशोत्सव आणि सगळ्यांनाच मागे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा इथे मात्र पाहायला मिळतात। पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर संकेत पाटील यांनी मात्र कलात्मकता मात्र दाखवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला, थोडासा बॉल हलक्या हाताने मात्र वलवण्याचा परिपूर्ण प्रयत्न आणि इथून बीट केलं स्वप्नील हातमोडे या मात्र फलंदाजांना। हीच कला आहे तुमच्याकडे, मोठा फटका आल्यानंतर तुम्ही तुमच्यावरती विश्वास दाखवा, परिपूर्ण परत एकदा जिद्दीनं तयार व्हा आणि तेच पाहायला मिळतो इथे। एसटी रक्षक चतुर आहे, चाणाक्ष आहेत, बॉल खाली ठेवलाय थोडासा साइड आउटसाइड ऑफ स्टंप, बॅटला ब्रश झालाय आणि अगदी यष्टी रक्षकाच्या समोर पडलाय बॉल, कदाचित विकेट ही संधी असती आणि डॉट बॉल लगातारचा दुसरा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतंय। 3 बॉलमध्ये 4 वरती एक चौकार त्यांच्या बॅटमधून आल्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण संकेत पाटील इथून देत असताना पाहायला मिळतंय चिंचपाडा टीम कडून। द विकेट फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली होती, कड्यावरती बॉल लागला होता, त्याच्यानंतर थोडासा दूरवर यष्टी रक्षकांपासून पाहायला मिळालं, त्यापूर्वी लेग बायच्या स्वरूपानं एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल। इथून जरूर वाटलं होतं बॅटला लागले की काय बॉल, परंतु पंच तेवढे चतुर पाहायला मिळतात, खूप छान पद्धतीने निर्णय आणि एक सिंगल आले। आता ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतात, जे मात्र इथून लगातारचे 4 बॉल मात्र इथून नॉट स्ट्राईक एंडला होते, आता राहुल आलेत ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवरती संकेत पाटील। फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी चिंचपाडा टीमकडनं सातत्याने या खेळाडूला आपण पाहिले, आज ही जबाबदारी परिपूर्ण आता 4 बॉल पर्यंत मात्र उत्तमरित्या मात्र पार पाडले। येणारे 2 बॉल हे कोणाच्या नावी जातील, चिंचपाडा की पलसपे? उंची जास्त आहे, लांबी कमी, बाळा आहे बॉलच्या खाली, मन थळ्यात मळ्यात जायच्या कल्यात केले मात्र अगदी हाताचा पिसारा, पिसारामध्ये बॉल, फलंदाज बाद, राहुल बॅक टू द गाईट। फेस सगळं क्लोज झालाय आणि एक महत्वपूर्ण विकेट पहिल्याच P1च्या षटकामध्ये प्राप्त करून देताना पाहायला मिळतात संकेत पाटील हे गोलंदाज। 4 धावा आतापर्यंत, 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती, 1 विकेट माघारी मोरिया पलसपे टीम। आता मात्र फलंदाज नवीन मैदानात छतमध्ये निलेश वायदंडे।
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु तेवढ्या चतुराईनं मात्र इथून इट इज वेल गोड केलंय. कारण तुम्हाला जागा बनते टेनिस क्रिकेटमध्ये मात्र गोलंदाजी करण्यासाठी ती जागा बनवली आणि हा पहिला षटकातील अंतिम बॉल अप्रतिमरित्या मात्र साकारत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि इथून षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 5. आज मागे गणेश जयंती अगदी बऱ्याच जणांच्या घराघरामध्ये गणपती आपल्याला पाहायला मिळेल. मंदिरांमध्ये सुद्धा मात्र अगदी तेवढ्याच भाविक भक्त पद्धतीने मात्र इथून हा सोहळा साजरा होताना पाहायला मिळते. आणि गणरायाचा आशीर्वाद कोणतंही शुभ कार्य मात्र पाहायला गेलं तर या हिंदुस्थानामध्ये गणरायाचं मात्र इथून पहिलं पूजन केलं जातं आणि इथूनही आपण पाहायला गेलं तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतलेत. आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आजच्या दुसऱ्या रात्रीला आपण इथे मात्र सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. इथून षटक क्रमांक पहिला समाप्त झाल्यानंतर 5 धावा आल्या. महत्वपूर्ण राहुल यांच्या स्वरूपामध्ये विकेटी प्राप्त करून दिली. हा षटक पाहायला गेला तर चिंचपाडा टीमच्या नावे मात्र जात असताना पाहायला मिळालं. परफेक्शन्स मात्र खेळ इथे मात्र दाखवत असताना चिंचपाडा टीम सध्याच्या घडीला पिवंत षटक 2 हाताळले असतील आपल्याला पाहायला मिळालं. एंड चेंज झाला जरूर आणि फलंदाजी चेंज स्वप्नील हातमोडे मात्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. गॅप शोधून काढली आहे. अगदी सुईमध्ये धागा ओवावा ना तसा मात्र परफेक्ट गॅप पाहिली आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा येतील मात्र इथून 4 चौकार आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र येताना पाहायला मिळतील आमचे पंच. थोडासा इथून हाईट फॅक्टर कदाचित असेल आणि चेक केला जाईल. तिसरे पंच आमच्या फ्रॉन्चून इव्हेंट्स टेक्निकल रूम मध्ये पोहोचते. टीव्ही स्क्रीनवरती मात्र चेक केलं जाईल आणि निर्णय अगदीच इथे येताना पाहायला मिळेल. नंदू पाटील सर जीवन गावण सर आहेत तिसरे पंच आणि त्यांच्याकडनं मात्र चेक केलं जाईल. हा बॉल अतिरिक्त हाईट प्राप्त केलाय का या बॉलनं बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. आणि प्रत्येक अँगल इथून मात्र कॅमेऱ्याचा चेक केलं जाईल. कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये परफेक्शन्स सातत्याने मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आला इथे आणि आता इथून येणारा बॉल असणार आहे फ्रीट. या नो बॉल वरती आले आहेत 4 धावा म्हणजे आणखी 1 धाव म्हणजे 5 धावा एका बॉल वरती येताना पाहायला मिळाल्या. दिवाळी साजरी करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. स्वप्नील हातमोडे हे फलंदाज ज्या पद्धतीने मात्र या फटक्याला सजवला होता त्याच्यानंतर इथून हाईट फॅक्टर आला. नो बॉल आला. नो बॉल वरती 1 धाव चौकारी आला. 5 धावा या बॉल वरती एकूण धाव फलकावरती 10. फ्रीटचा बॉल इथून असणार आहे. ऑन स्ट्राईक आहेत स्वप्नील ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा आल्यात आणि तेही मात्र 2 चौकार इथे मात्र पाहायला मिळत आहेत. टायमर ऑन आहे. तुम्हाला मग एक खेळाडू क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल 20 मिनिटांमध्ये जर का तुम्ही 4 षटकं पूर्ण केली नाहीत तर. आणि आणखी एक चांगला बॉल जो फ्रीटचा बॉल होता ना तर कसा हाताळायचा त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात. कारण हा बॉल परिपूर्ण पाहायला गेला तर सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये किंवा तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट खेळा अगदी फलंदाजाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतं. परंतु त्याच बॉलला अगदी चांगल्या पद्धतीने मात्र इथे हातलत असताना सुलभ केनी हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आमचे दापोलीचे माजी सरपंच आदरणीय प्रकाशजी डाऊर साहेब यांचे इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. मी त्यांनाही विनंती करेन की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्यालाही सन्मानपूर्वक मात्र निमंत्रित केलं जातोय. प्रकाशजी डाऊर साहेब दापोलीचे दमदार माजी सरपंच आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनाही मी आम्ही विनंती करू की मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सुलभ केनी हा फटका चांगला नाही आहे कारण क्षेत्ररक्षक तिथे आहेत. ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळेल. थोडंसं चाचपडलेत अगदी संघर्ष करायला लावला आणि विकेट प्राप्त करून दिली. फलंदाज बाद स्वप्नील हातमोडे 7 बॉलमध्ये 8 बनवून माघारी येतील आणि टीमची धावसंख्या मात्र झाली आहे 10 या धावसंख्येवरती दुसरा विकेट.
गणपती बाप्पा मोरया. आणि आज गणपती बाप्पाचा आपण पाहायला गेलं तर घरोघरी मात्र आगमन झालंय. बरेच जण मात्र ह्या उत्सवामध्ये अगदी मग्न असतील, आनंद उत्सव साजरा करत असतील. सर्वच इथे क्रीडा रसिकांना देऊया मात्र मागे गणेश जयंतीच्या मात्र शुभेच्छा आणि जाऊया मॅचकडे परत एकदा. जे विकेट साठी मात्र ट्रॅप केलं होतं ती विकेट मात्र ट्रॅपिंग मध्ये अडकली आणि फलंदाज बाद झाले स्वप्नील हातमोडे. 10 या धावसंख्येवरती दुसरा विकेट 1.3चा खेळ आतापर्यंत झाला आणि इथून लगातारचे इथून 3 डॉट बॉल कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला फ्लाय केलंय सीमारेषा पार. वन बाउन्स येईल मात्र हा चौकार. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आलाय ना, ह्या नावानं मात्र अनेक वर्ष गाजवले. ते नाव आहे राजू ठाणगे. मोरिया पलसपे म्हटल्यानंतर राजू ठाणगे आणि पलसपेचा क्रिकेट म्हटल्यानंतर राजू ठाणगे आणि तेच इथे मात्र येताना पाहायला मिळतात. कदाचित वेट अँड वॉच आता पोहोचलेच मला वाटतं आणि ते डायरेक्ट आलेत आणि हिट पाहायला मिळालं. फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मोठी विकेट कदाचित येईल तिथे. खेळाडू आहेत बाद. बॅक टू डगआउट. 440 होल्डचा करंट डगआउट मध्ये परतावं लागेल राजू ठाणगे या फलंदाजांना. मात्र इथे सस्नेह निमंत्रण मात्र देण्यात येतोय. बॉस यांना विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. 40 प्लसचे उत्तम खेळाडू आणि रेग्युलर क्रिकेट सुद्धा खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. बॉल तेज सरार अगदी परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नोस डिलिव्हरी, नाकाच्या जवळून जाणारा बॉल आणि इथून एंड इज वेल. या मात्र अंतिम बॉल वरती मात्र शेवट गोड करत असताना गोलंदाज सुलभ केनी या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात. 9 आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. थँक्यू. आपण ज्यांची चर्चा करत होतो, अगदी पाहायला गेलं तर किलो किलो सोने घालणारी माणसं सुद्धा आम्ही पाहतो, परंतु माणसातील सोनेरी माणूस कोण असतील तर बॉस. आणि क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोण बॉस. आणि त्यांचंही ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही करूया क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागतम सुस्वागतम. आणि इथून चांगला खेळ सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर चिंचपाडा टीम मात्र दाखवत असताना पाहायला मिळतात. कारण षटक क्रमांक इथून समाप्त झाले. 2 आणि 2 षटकानंतर मात्र 14 धावा धावफलकावरती 3 विकेट माघारी गेलेत. बॅटिंग करत असताना मोरिया 11 पलसपे हे टीम या स्पर्धेमध्ये 45 चौकार आणि 32 षटकार आतापर्यंत मात्र लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. हो आणखी जबरदस्त बॉल अफलातून इथे मात्र मंत्रमुग्ध करणारा इथून जरी फ्लॅटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि इथून विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद समजलेच नाहीत आणि इथून आणखी एक विकेट गमवावी लागेल. फलंदाज निलेश वायदंडे यांच्या स्वरूपामध्ये मात्र पलसवे या संघाला धक्का बसतोय 14 या धावसंख्येवर.
आणि त्यांच्याकडनं सुंदर संगीत हे ऐकायला मिळतात. अगदी प्रसन्न वातावरण, उल्हासदायी वातावरण मात्र या क्रीडा नगरीमध्ये मात्र निर्माण झाले आणि तमाम क्रीडा रसिक उपस्थित होताना पाहायला मिळते. जे मात्र क्रीडा रसिक आता उपस्थित आहे त्यांचंही करूया मात्र या क्रीडा नगरीमध्ये. स्वर्गीय रघुनाथ शेठ जेतेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली चे यांना स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. संकेत पाटील, हो चांगला बॉल इथे मात्र अगदी पाहायला गेलं तर हातभर वलवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे आणि आपल्या स्पेल मधील दुसरा षटक इथे मात्र हातलत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 4 आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली होती आणि त्याच गोलंदाजांना इथून षटक क्रमांक 3साठी मात्र आमंत्रित करण्यात आले. आपल्या स्पेल मधील दुसरा षटक, वेगवान बॉल, प्रचंड ब्लॉकहोलचा बॉल, अतिमेहनत इथे मात्र फलंदाजांना करावी लागली. अभय या फलंदाजांना तिथून बाला आहेत रोशन पाटील अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. बॉस फायटर ओवले आणि आई गावदेवी जय चोरोबा सांगडे या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण लगेच आमच्या बरोबर नाणेफेकीसाठी जोडायचं आहे. आपण आल्याची आम्हाला रिपोर्टिंग करा. बॉस फायटर ओवले आणि बॉस तर आलेले आहेत, टीम लगेच आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढले क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर वरना पोहोचेल का, नाही, बॉल होते फरार. टप्पा टप्पा टप्पा, सीमारेषा पार पार पार, चौकार. सरच स्वागत. अनेक मान्यवर आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आजची दुसरी रात्र खूप छान पद्धतीने मात्र इथे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि ठळक पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर संकल्प ग्रुप मात्र बॅनर्स आपल्याला मात्र लाईव्ह टेलिकास्ट होताना मात्र पाहायला मिळतो. आपण हा भव्य दिव्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेवरची. तुम्हाला एक झलाली काय स्पर्धा असेल त्याचं उत्तम उदाहरण देणारा मात्र हा व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. अगदी या विभागातील अनेक राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मात्र मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित असताना इथे मात्र पाहायला मिळतात. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. अगदी किंग ट्रॉफी जी उत्तमरित्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. ज्याच्या आपण नावाची चर्चा करत होतो आपण त्याच्याविषयी संकल्प ग्रुप आणि याचा संकल्प ग्रुपची चर्चा आवर्जून आपण इनिंग ब्रेकमध्ये मात्र करू. आज मैदानाच्या चारही बाजूला हे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने मात्र मैदान अगदी सजवलंय आणि एक वेगळी ढाकणीची परफेक्ट मॅनेजमेंट काय असो त्याचं उत्तम उदाहरण मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रघुनाथ शेठ जेतेकर स्मृती चषक म्हणजे आमच्या रघुनाथ शेठ साहेबांच्या नावाला स्मृती देणारा मात्र हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच चषक दापोली आणि दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण असं पाहिलं आमच्या बॉसच्या चेहऱ्यावरती. ही खुशी आहे, खुश आहेत, आनंदी आहेत. जे देवाने दिलंय ना त्याच्यामध्ये आम्ही अगदी समाधानी आहोत हे सगळं सांगतात बॉस. व्हाईट बॉलचा निर्णय इथे येताना पाहायला मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मात्र जोडली जाईल. 19 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे 20 धावा आणि सतीश मिसाल गोलंदाज इथे मात्र येतात गोलंदाजी मार्कवरती चौथ्या षटकासाठी. थोडंसं संघर्ष इथे करावा लागतोय फलंदाजांना. आपण पाहायला गेलं तर ऑन साईडला खेळून काढलाय मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक रोशन पाटील पाहायला मिळतात. तिथे एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले जाईल. एका धावेने मात्र फारसं पाहायला गेलं तर फरक पडणार नाहीये कारण इथून जर चिंचपाडा टीमची बॅटिंग ऑर्डर पाहिली गेली तर अगदी खोलवर आहे. परंतु विकेट कशा प्रकारे बनली आहे ते पहिल्या मॅच नंतर समजेल. अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढलं पण तेवढा चतुराईनं क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं. दिनेश यांच्याकडनं मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण एक सिंगल आली आहे. 3 धावा निश्चित वाचवल्यात. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा 22. पण करंट रन रेट 6.60 आपल्याला पाहायला मिळतो. इथून तुम्हाला तो करंट रन रेट थोडासा वेग वाढवावा लागेल.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, ऑफ ड्राईव्ह करायचा होता, मिडल ऑफ द बॅक झाला नाही फटका. आणि त्याच्यानंतर मात्र इथून आणखी एक विकेट मोरिया पलसवे टीमची मात्र माघारी येताना पाहायला मिळेल 5वी क्रमांकाची. आणि बाद होतील फलंदाज अभय टाणगे, या फलंदाजांना यावं लागेल माघारी. नवीन फलंदाज किरण भोईर मैदानामध्ये आपल्याला इन होताना पाहायला मिळतील. मध्ये 7 नंबरवरती तो टेनिस क्रिकेट आपण बदलताना पाहायला मिळालाय. 9 क्रमांकाचा खेळाडू सुद्धा सहजरित्या मात्र षटकार आणि चौकार मारताना पाहायला मिळतात. वाईटचा निर्णय आणि याची कारण शोधावी की सहजरित्या मारले जाणारे षटकार आणि चौकारांची मात्र इथून आत्मपरीक्षण करावं, हा चर्चेचा विषय आहे. परंतु हा बदलता टेनिस क्रिकेट आज व्यावसायिक क्रिकेटकडे सुद्धा क्रिकेटला पाहिलं जातोय. ISPL सारखी मोठी स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. अनेक व्यावसायिक खेळाडू आज टेनिस क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु हा ग्रामीण क्रिकेट वेगळ्या फॉर्मॅटचा आहे. आपण पाहायला गेलं तर इथून ग्रामीण क्रिकेट ना पैशासाठी ना नावासाठी ग्रामीण क्रिकेट खेळला जातो, तो फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी. सतीश मिसाल आतापर्यंत चांगली इथून गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतात. मोठा फटका आतापर्यंत आला नाही, दोरेखीचा प्रयत्न, ओहो थोडासा बाण चुकलाय, इशारा चुकलाय. आणि त्याच नंतर एक सिंगल संघर्षमय येताना मात्र पाहायला मिळाली. एक सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 24 धावा 24 आणि स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना मोरिया पलसवे, एक काल मोरिया पलसवे जर का पाहायला गेला तर एक सर्वोत्कृष्ट संघ म्हणून या पनवेल तालुक्यामध्ये ज्या संघाची गणना होती, काल बदलतो. क्रिकेटर बदलतात, खेळाडू बदलतात, त्याच्यानंतर तुम्हाला थोडासा संघर्षाला मात्र सामना करावा लागतो. परंतु तेवढीच ताकदवान टीम चिंचपाडा बरोबर इथून मात्र संघर्ष सध्याच्या घडीला इथून मोरिया पलसपे टीम करताना मात्र पाहायला मिळतोय. आणि इथून या बॉलवरती आल्या 2 धावा आणि षटक क्रमांक इथून मात्र मार्गस्थ समाप्त होते. चौथा आणि 4 षटकानंतर 25 धावा धावफलकावरती 5 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना किरण भोईर 3 बॉलवरती 2 वरती खेळतात. संदीप 4 बॉलमध्ये 5 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि सतीश मिसाल या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करतात आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26. पण ज्या नगरीमध्ये पाहतोय अगदी कायापालट मात्र ह्या शहरात रूपांतर होताना पाहायला मिळतात गावं. आणि याच्या अगदी लगत आपण पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळ ही मात्र बनताना पाहायला मिळतोय. आणि त्या विमानतळावरना मात्र आवाज ऐकायला मिळेल आपल्याला. सगळे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि तो दिबा पाटील साहेबांचं नाव ज्यावेळी मात्र कानावरती पडेल त्यावेळी मात्र एक भूमिपुत्र म्हणून आपली छाती अगदी मात्र फुगून येईल. आणि ते काम आपल्याला करायचं आहे आणि सर्वजण त्याबरोबर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूमिपुत्रांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब. टॅप केल्या बॉलला फक्त दिशा दिली. अगदी एक्स्ट्रा कव्हरवरना शॉटवरना बॉल डीप मध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय. एक सिंगलला प्राधान्य दिलं जातोय कारण इथून मोठे फटके येत नाहीत ना, त्यावेळी मात्र तुम्हाला सिंगल डबलनं मात्र गेम चालू ठेवणं महत्त्वपूर्ण आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये एक धाव अगदी सोन्याच्या भावाप्रमाणे विकली जाते आणि तेच तुम्हाला करायचं आहे. इथून तुम्ही टार्गेट किती ठेवताय, टार्गेट सेट किती करताय, कारण असं नाही आहे की तो गोलंदाजी तुमचीही चांगली होऊ शकतोय. हा क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर जादुई अंकांचा खेळ हा क्रिकेट ओळखला जातो आणि त्याच क्रिकेट बरोबर जात असताना क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर अगदी 1 बाउन्स 2 इंचासाठी मात्र षटकार चुकलाय. परंतु येतील धावा 4 चौकार. चांगली गोलंदाजी होत होती परंतु थोडा वाईड वॉर्करचा प्रयत्न केला.
मिड ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा संधी आहे तिथे नाहीये, अगदी शतकषकांकडनं चूक. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, ब्लॅक स्क्रीनला होते टच. येथील धावा 4 चौकार. अंतिम षटकावरती जणू काही ध्रुव पाटील या गोलंदाजांना टार्गेट करायचं की काय. संदीप महालकर आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी नाईस साऊंड इथून पाहायला मिळाला. हा आवाजही आलाय खन 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 खणखणीत. हा येतोय संदीप यांच्या बॅटमधून. षटकार. थँक्यू. तोपर्यंत मी इथे कॉल करेन बॉस फायटर ओवले आणि आई गावदेवी जय स्वरूपा सांगडे टीम. येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही आम्हाला इथे मात्र उपस्थित पाहिजे. कॅप्टन चला, नाहीतर पहिला कॅप्टन येईल त्याला नाणेफेक मात्र विन दिली जाईल. ब्लॉकहोलचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने मात्र खोदून काढलाय. मिड ऑन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक स्वतः मात्र गोलंदाज जात असताना पाहायला मिळाले. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. तिसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल का नाही. पूर्ण होणार ही तिसरी धाव आणि या 2 धावांवरती समाधान मानावं लागलंय. आणि इथून या 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 43 धावा. आता इथून तुम्हाला बनवायच्या आहेत 44 धावा. तोपर्यंत जाऊया आपण टॉस कडे. बॉस फायटर ओवले आणि आई गावदेवी जय स्वरूपा सांगडे टीम. त्याचबरोबर आपण शुभ सन्मानाकडे इथे जाणार आहोत आणि मी विनंती करेन आमच्या आयोजक कमिटीला की आपल्या शुभास इथे मात्र शुभ सन्मान घ्यायचा आहे. आणि जसं मात्र इथून सेकंड इनिंग चालू होईल, अगदी रायगडचा बुलंद आवाज अर्थातच पाजी या नावानं सुपरिचित असणारे अमितजी म्हात्रे सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तर इथून शुभ सन्मान घेतला जाईल. बॉस अर्थातच संजय पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. म्हणून तर अगोदर तुम्ही उल्लेख केला माणसातील देव माणूस म्हणून बॉस यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आदर सत्कार सन्मान इथे बॉस यांना मात्र मान्य नाहीत, परंतु इथून अगदी मान्यवर मी विनंती करेन आयोजकांची विनंतीला मान देऊन तुम्ही हा सन्मान मात्र स्वीकारायचा आहे. अगदी खूप छान पद्धतीनं आपण जीवन कसं जगावं त्याचं उत्तम उदाहरण बॉस आपल्याला देत असतात. अनेक क्रिकेटरांचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. मग आमच्या रायगड समालोचक असोसिएशनच्या आपण पाहिलं की तर मीटिंग असतो त्यावेळी मध्ये अगदी मोफत तो हॉल आपल्याला अमित म्हात्रे सर वापरायला देतात. हा शुभ सन्मान साकारला जातोय. मुख्य या स्पर्धेची आठवण अगदी आकर्षक सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक हा पुष्पगुच्छ मायचुबदार शॉल दिली जातोय. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आणि मी विनंती करेन अवधूतजी जितेकर साहेब यांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते अवधूतजी जितेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. सुमितजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर सुंदर बैलाचे मालक आदरणीय अतिथजी पाटील साहेबांचंही ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांनाही मी विनंती करेन. बैलगाड्या क्षेत्रातील एक उत्तम दर्जेदार नाव आपल्याला पाहायला मिळते, मोठं नाव अतिथजी पाटील सुंदर बैलाचे मालक यांनाही मी आदरपूर्वक विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. बॅक टू क्रिकेट आणि जाऊया परत एकदा अमित म्हात्रे सरांकडे. थँक्यू. हेलो, बहुत बहुत शुक्रिया रुपेश जी पाटिल, इनका सुमधुर आवाज आप सभी लोग सुन रहे थे. लेकिन जहां पहली इनिंग में इतनी धाकड़ गेंदबाजी चली कि मानो जहां प्लस पे का स्कोर उतना बनना चाहिए था उतना नहीं बना है. लेकिन क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर जो कुछ रन बने हैं वो बहुत ही बढ़िया बने हैं. फिलहाल जीतने के लिए इस बीच रन चाहिए. 5 ओवर में 44 की जरूरत है. 30 गेंदें 44 चाहिए और दोनों सलामी बल्लेबाज सुनील स्पोर्ट चिंचपड़ा के पहुंच चुके हैं. और ये स्क्रीन के ऊपर देखिए एक अलग अंदाज के आतिश भाई पाटिल जो सुंदर बैलाचे मालक है, त्यांचं हार्दिक स्वागत. आतिश भाई, हेयर की स्टाइल जबरदस्त, कुछ अलग अंदाज है तब मजा आता है. चलिए विनती है परस्पर टीम को कि फील्डिंग का मुजाहरा तुरंत पेश कीजिए.
वक्त बर्बाद मत करो, क्योंकि डे नाइट मैचेस से कम मेरे हिसाब से 12:30 बजे तक ये मैचेस खत्म होना चाहिए। इससे पहले सभी कप्तानों को सूचना है कि समय के साथ चलिए। आपको लगभग देखा जाए 25 मिनट का टाइम है, 20 मिनट में 4 ओवर खत्म करना है। अगर वो खत्म नहीं होते तो आपका एक खिलाड़ी दायरे के अंदर हम लेंगे, यानी कि अंपायर को सूचित कर रहे हैं। चमकदार क्रिकेट है, जानदार शानदार आयोजन नियोजन। स्वर्गीय रघुनाथ शेठ जीतेगर स्मृति ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी दापोली में किया हुआ भव्य दिव्य आयोजन। और इस रजनी की डे नाइट का फॉर्मेट दूसरा आज बार ये दिन चल रहा है। फॉर्चून इवेंट की हमारी शानदार ये क्लियरिटी, हमारे राजेंद्र दादा म्हात्रे मैन खुटारी उनका ये चैनल है, और कृष्णा म्हात्रे उनके खास मेन ऑपरेटर। कहते हैं ना कि कृष्णा म्हात्रे ने इस बार देखा जाए सबकी इंटरव्यू ली थी, लेकिन उन्होंने बड़ी मेहनत के साथ काम किया था। कृष्णा ने सही सभी का दिल जीता था, लेकिन ये बाकी चैनल वालों को काम मर गया ही पता नहीं, उन लोगों ने भी चालू किया तो उसने सोचा चलो कैंसिल करते हैं, इसीलिए वो इंटरव्यू सभी की रुक गई। नहीं तो आज सभी की इंटरव्यू होती थी। बाकी अगर चैनल वाले होते थे वो रुकते तो सही होता। ओके, तो चिंतपड़ा टीम का अभिनंदन, और जीतने के लिए 44 का टारगेट। योद्धा वही जो जूझे रन के अंदर, और मित्र वही जो समय पे काम है। पहला मैंडेटरी पावर प्ले है, 2 खिलाड़ी गज के बाहर है। बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज है मिस्टर वरद भगत की पहली गेंद, रोशन पाटिल नॉन स्ट्राइकर रेंज पे दिनेश गायकवाड़। दौड़ना शुरू कर दिया, पहली गेंद लेफ्ट आर्म और विकेट, पुल कर दिया गेंद को, बैक पर स्क्वायर लेके ऊपर दंदनाती हुई गेंद चली गई। इट्स अ 4 रन डीजे। गणेश जयंती की सभी दर्शकों को ढेर सारी शुभकामना। चौवे के साथ आगाज किया, चौवे के साथ प्रारंभ किया। नारियल जबरदस्त टूटा, चौके के साथ स्वागत किया गेंदबाज का। और जोरदार हिट एक बार फिर से यहां मिड विकेट और काउ कॉर्नर के बीच में इस गेंद को खेल दिया। फील्डर वहां मौजूद है, लॉन्ग ऑन के फील्डर ने बढ़िया एफर्ट दिखाया। एक सिंगल के साथ रोशन पहुंच चुके हैं व्यक्तिगत 5 पे। नेक्स्ट मैच इस मैदान के अंदर अभी हो जाएगी। बॉस फाइटर ओले बना माई गाउदी जय चेरोबा सांगड़े के बीच है। नेक्स्ट डिलीवरी, ओ स्लो रन का प्रयोग किया, चकमा दिया गेंद ने, और गेंद थोड़ी सी बाहर कट हो गई। गेंद बल्ले के भी संपर्क हुआ नहीं। ये मोरिया प्लस पे टीम के आरंभिक गेंदबाज मिस्टर वरद भगत, और प्लस पे बोले तो हमारे एक बेहतरीन मराठी के कमेंटेटर जिन्होंने रतन बोर्ड ट्रॉफी में अपना काफी दबदबा निर्माण किया, आदरणीय दीपक पाटिल सर मैम प्लस पे, उनका भी हार्दिक स्वागत। और नेक्स्ट डिलीवरी, ये उड़ाया, ये बाहर, आउट ऑफ द पार, गेंद तारामंडल में आ गया। 6 रनों का बंडल ठोक दीजिए। साउंड है, क्या आवाज है, उनकी ऑपरेटिंग देखिए लाजवाब है। लेकिन गेंदबाज के ऊपर प्रहार, स्कोर 11। ये भी बाहर है, ये भी बाहर है। इसका मतलब ये कि है दिनेश गायकवाड़ का जलवा चालू हो चुका है। जलवा चुंबिस सिकंदर कसी हुई पारी चल रही। कटैक ओवर में गेंदबाज के नट बॉल ढीले की है।
लेकिन वचन न जाए। पिता दशरथ को दिया हुआ प्रभु रामचंद्र जी ने शब्द और उससे ही एक कहावत लागू हो गई। 21 रन बोर्ड के ऊपर बगैर नुकसान पे काम चल रहा है। जो पावर प्ले में बल्लेबाज गेंदबाज को मार देते हैं तो उनका हौसला पूरी तरह से मजबूत हो जाता है। हवा ठंड है और पूरी तरह से लोग इस टूर्नामेंट का आनंद ले रहे। 21 स्कोर 21 और हमारे पूरी तरह से इस शानदार टूर्नामेंट को कवरेज फॉर्चून इवेंट कर रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत। जतिन गोंधड़ी के पास से लेखा जोका है जो एक बेस्ट स्कोरर है। और तुम्हारी स्कोरिंग सबसे पहले मुझे अच्छी लगती है, तुम मराठी में लिखते हैं और उसके बाद बाउंड्री सिक्सर के ऊपर रंग भी देते हैं। और बाला मिस टाइम शॉट, कैच इट, गुड कैच। बड़ी मछली जाल में फंस गई है। चिंचपड़ा टीम को 440 ओवर का झटका और टीम का स्कोर लगभग देखा जाए बोर्ड के ऊपर रुका हुआ है 21 लॉस ऑफ 1 डीजे। और देखिए जिन्होंने शुरुआत काफी तगड़ी की थी, बाउंड्री के साथ शुरुआत की थी, वो बाला को उन्होंने इस बार देखा वापस भेजा। और ये चिंचपाड़ा जब नाम आता है तो हमारे एक बेस्ट स्कोर और हमारे परम मित्र जबरदस्त जिनकी लेखनी है, जिनका अच्छा तजुर्बा है, आदरणीय हमारे उमेश भाई भोईर, उनका भी हम स्वागत कर। रायगढ़ के टॉप स्कोर रहे हो और उनका एक ऐसा तजुर्बा है, वो इस बार जो है उनका स्कोर है उसके ऊपर उनका ध्यान होता है। कभी कभी खाना भी नहीं खाता है, उन्हें पता है कि मैच इंपॉर्टेंट है। उमेश भाई आपका भी हार्दिक स्वागत। स्कोर 21 लॉस ऑफ 1। ये धीरे से इस बार देखा जाएगा, इनको सी लिमिट ऑन के ऊपर खेला हुआ है हल्के हाथों से, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। कॉटन बॉल का मौका बनने वाला था लेकिन बॉलर ने ट्राई नहीं किया। एक सिंगल मिलेगा, स्कोर आगे जाएगा। सुनी स्पोर्ट चिंचपड़ा टीम का स्कोर है 22। चाचू हमारे, उनका भी हम स्वागत कर रहे हैं, एक अच्छे लेजेंड खिलाड़ी 22। यस, बाहरी किनारा, पीछे प्रोडक्शन है, मारो, खतरा बनेगा एकदम पर। चला इथून टॉस साठी याच्या बॉस फायटर ओवले आणि आई गावदेवी जय चोरोबा सांगडे टीम। आई गावदेवी जय चेरोबा सांगडे टीम आणि त्याचबरोबर बॉस फायटर ओवले टीम। पहिला कॅप्टन जो येईल त्या कॅप्टनला मात्र नाणेफेक विनर म्हणून इथे ठरवण्यात येईल, आयोजकांकडून इथून सूचित करण्यात आले। तर दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा लगेच प्लीज। 23 उल्टा बल्ला चलाने की कोशिश की थी, जिसे रिवर्स स्वीप कहते हैं, लेकिन उल्टे में जब लग जाता है तो ताली नहीं तो गाली भी पड़ जाती है। फिलहाल 23 लॉस ऑफ 1 विकेट। 44 का टारगेट है अभी तक जीतने के लिए, 31 चाहिए। आपकी अभी तक जीतने के लिए मेरे हिसाब से यहां 21 रन चाहिए, तो मुश्किल नहीं, 19 बॉल में 21 चाहिए। लेकिन सेकंड बॉलर बॉलिंग ट्रैक के ऊपर है इस बार राजू ठानगे, एक लोकप्रिय खिलाड़ी है। इस बार धीरे से इस गेंद को खेल दिया हल्के हाथों से। सिनेमिड आपके ऊपर फील्डर तैनात है कवर के, जिन्होंने आकर गेंद को फील्ड किया। एक सिंगल मिलेगा। ओवर की समाप्ति। राजू ठानगे का ओवर काफी प्रतिभाशाली साबित हुआ है। इस ओवर में उतनी मार नहीं पड़ी जितनी पहले ओवर में पड़ी थी, लेकिन अभी जीतने के लिए 18 बॉल और 20 रनों की जरूरत है। इस ओवर में राजू ठानगे ने 3 ही रन खर्च किए हैं और 1 सफलता हासिल किया है। तो मानो उनका बल्ला नहीं चला, लेकिन गेंदबाजी काफी किफायती भरी चली है। आने वाले 18 बॉल में चाहिए 20 रन। बॉस फाइटर ओले बनाम आई गावदेवी जय चेरोबा सांगड़े के बीच होगा फर्स्ट राउंड का दूसरा मैच। तीसरा मैच इस बार देखा जाए युवा स्पोर्ट नांदगांव बनाम लेट प्रतिभा फड़के 11 रोडपाली और एकता भंगार पड़ा बनाम हिमांशु 11 जय गावदेवी वलौली। लेट स्वर्गीय रघुनाथ शेठ जीतेकर स्मृति चषक और सरपंच ट्रॉफी 2025 का आयोजन है। त्याचबरोबर आमचे ओले गावाचे प्रत्येकजी पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांनाही आम्ही आदरपूर्वक विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। आदरणीय प्रत्येकजी पाटील ओवळे
यांना विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. 18 में चाहिए 20. तो फिलहाल तीसरे गेंदबाजी मिस्टर राहुल बाईकर. भरत भगत महंगा साबित हुआ. भरत के पहले ओवर में 21 है. राजू ठानगे ने परिवर्तन वाली गेंदबाजी फेंकी 3 रन गज के और धीरे से इस बार स्टीयर किया गेंद को गली के क्षेत्र में धकेला है. एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 25. अगर डिफेंड के साथ भी कर सकते तो ये रन इकट्ठा हो सकते हैं. कोई जोखिम उठा की जरूरत नहीं है, लेकिन जोखिम शॉट तो चाहिए तभी बड़ा मजा आता दर्शकों को. लेकिन या सेंसिबल क्रिकेट भी खेल रहे इस बार देखा जाए चिंचपाड़ा टीम तो भी मैच जीत सकते हैं, लेकिन परिवर्तन करना पड़ेगा गेंदबाजी में. ये उड़ाया, इस बार लॉब किया गेंद को, गेंद भूमंडल में 6 रन. किसी के पेट में से सांप पैदा होता था तो किसी के पेट में से बाप पैदा होता था, मगर जिताऊ माइसी माती यारो, जिसके पेट में से बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था. हम बहुत पुण्यवान हैं जो हमारे राजा की जो समाधि है वो रायगढ़ किले के ऊपर है. 31 लॉस ऑफ 1 विकेट. यहां विकेट की जरूरत है, लेकिन यहां ठोका छक्का मिस्टर दिनेश गायकवाड़ के बल्ले से तीसरा छक्का आया. छोटा कद का खिलाड़ी धमाका कर रहा है. ये गेंद अंपायर रंदूजी पाटिल घोषित करेंगे वाइड लेग स्टंप के बाहर. खराब गेंद, इस गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा. 32 स्कोर जीतने के लिए मेरे हिसाब से बस 12 रनों की जरूरत है. अगर पलस्पा की गेंदबाजी काफी जबरदस्त किफायती वाली होनी चाहिए. सुंदर बॉल, यही गेंद फेंको, गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद फेंको. अक्रॉस लाइन से खींचने का प्रयास किया था मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. डॉट गेंद. आइए प्रतीक भाई, आपका हार्दिक स्वागत. आज भी टकाटक है आप. देखिए आदमी उम्र से नहीं, फिटनेस इंपॉर्टेंट बात है. और कैच इट, बाहर गेंद गई. हवाई यात्रा में बिना टिकट निकला के तीर की जैसे थप्पड़ मारी. 6 रन. निकालना चाहिए तुम्हें, निकालना किसी को, सेट बल्लेबाज को निकालना है. वो धारदार गेंदबाजी कर रहे हैं. 13 में 2. ये गेंद पाटिल वाइट और अतिरिक्त रनों के साथ दोनों टीमों का स्कोर लेवल लीगली जीतने के लिए या सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम को 1 रन चाहिए. जातील कसे ते बघा. इकडं सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा संघ विजयी झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन आहे. हार्डलक मोरिया पळसपे संघ. तर सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा संघानं कुठेही जाऊ नये. सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा संघानं कुठेही जाऊ नये, कारण याच्यानंतर लगेच तुमचा सामना खेळवला जाईल. अभिनंदन सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा संघ आणि हार्डलक मोरिया पळसपे संघ. आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. सामना असेल बॉस पॉटर ओले वर्सेस आई गावदेवी जय चेरोबा सांगडे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल दिनेश गायकवाड़. एक सलामी बल्लेबाज की तूफानी सलामी पारी. कमान द प्ले स्टेज द मैन ऑफ द मैच अवार्ड मिस्टर दिनेश गायकवाड़.